morning student, welcome to the online lectures. I am Miss KB Kadam. Today I have to start permutation and combination unit number 2nd. So today I will discuss content of permutations. So first of all we solve the example number first. Mathematics. So different alphabet of mathematics. TICS. So total alphabet is equal to 11. So N is equal to 11. So total letters is equal to 11. So A is equal to 2, T is equal to 2 and M is equal to 2. Because A is the repeated alphabet. A is 2 times repeated. Similarly T is 2 times repeated. M is 2 times repeated. So number of permutation is equal to 11 factorial divided by 2 factorial into 2 factorial into 2 factorial equal to factorization of permutations. So 11 factorial is equal to 11 into 10 into 9 into 8 into 7 into 6 into 5 into 4 into 3 into 2 into 1 divided by 2 factorial means 2 into 1 factorial into again 2 factorial means 2 into 1 factorial. Similarly third one 2 factorial. 2 factorial is equal to 2 into 1 factorial. So first of all 2 into 1 factorial get cancel. So 2 factorial into 1 and 2 factorial into 1 is equal to 2 into 2 is equal to 4. So calculate the value of 11 into 10 into 9 into 8 into 7 into 6 into 5 into 2 into 3 equal to, then multiplication all values and put the final answer in box. Similarly second example. सो हे जे फर्स्ट एक्झाम्पल आपण बघितलं मॅथमॅटिक्स हा जो वर्ड्स आहे या वर्ड्समध्ये टोटल लेटर्स जे आहेत टोटल अल्फाबेट जे आहेत ते किती आहेत 11 आहेत. या 11 अल्फाबेटमध्ये रिपिटेशन्स आहेत. रिपिटेशन्स 3 टाइम्स आहेत. ए इज इक्वल टू 2 बिकॉज ए हे जे अल्फाबेट आहे ते मॅथमॅटिक्स ह्या वर्ड्समध्ये किती टाइम्स रिपीट झाले तर 2 टाइम्स. टी इज इक्वल टू टी हे अल्फाबेट किती वेळा टी इज इक्वल टू टी हे 2 टाइम्स रिपीट झाले. सो टी इज इक्वल टू 2. सिमिलरली एम इज इक्वल टू 2 बिकॉज एम हे अल्फाबेट किती टाइम्स रिपीट झाले 2 टाइम्स. म्हणून ए इज इक्वल टू 2, टी इज इक्वल टू 2 अँड एम इज इक्वल टू 2. अँड देन नेक्स्ट एन इज इक्वल टू 11 बिकॉज मॅथमॅटिक्स ह्या वर्ड्समध्ये टोटल अल्फाबेट किती आहेत आपले 11 आहेत म्हणून n इज इक्वल टू 11. So next we apply number of permutations. So number of permutations is equal to number of permutations mean total number of alphabets divided by repeated alphabets. So total number of alphabets किती येते यामध्ये 11 आहे. So 11 factorial divided by repeated alphabet 3 आहेत. त्यामधला फर्स्ट अल्फाबेट आहे देर आर 2 टाइम्स रिपीटेड. टी अल्फाबेट 2 टाइम्स repeated. Similarly third alphabet M is 2 times repeated. So 11 factorial divided by 2 factorial into 2 factorial into 2 factorial. So next 11 into 10 into 9 into 8 into 7 into up 6 up to so on 1 पर्यंत त्याचे फॅक्टर पाडले. सिमिलरली खाली 2चे फॅक्टर 2 into 1 फॅक्टोरियल into 2 into 1 फॅक्टोरियल into 2 into 1 फॅक्टोरियल. सो 2 into 1 फॅक्टोरियल 2 into 1 फॅक्टोरियल गेट कॅन्सल. 2 ना वरती 4ला भाग लावलेला आहे
सो तिथं 2 ही व्हॅल्यू आली. देन नेक्स्ट 2 अगेन 6ला भाग लावलेला आहे. सो तिथं 3 ही व्हॅल्यू येईल. बाय मिस्टेक तिथं 6 झाली, 3 ही व्हॅल्यू येईल. देन नेक्स्ट ओव्हरऑल व्हॅल्यू जे शिल्लक राहतील त्याचा मल्टिप्लिकेशन. सो व्हॅल्यू काय राहतील 11 इंटू 9 11 इंटू 10 इंटू 9 इंटू 8 इंटू 7 इंटू 3 इंटू 5 इंटू 2 इंटू 3 किंवा 2 फॅक्टोरियल जो आहे 2 जी व्हॅल्यू आहे ती जी वरती 2 व्हॅल्यू आली 4ला भाग लावून ती जरी 2 व्हॅल्यू गेट कॅन्सल केली आणि 6 ॲज इट इज ठेवलं तरीसुद्धा चालेल. डिपेंड ऑन यू, तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे. सो त्यानुसार कॅल्क्युलेशन करा, फायनल आन्सर तुम्हाला मिळेल. देन नेक्स्ट त्याच मेथडचं सेकंड एक्झाम्पल आहे. थोडासा फॉर्मॅट इथं वेगळा आहे. देअर आर 4 लेटर्स ABCD. दे आर कॅल्क्युलेटेड 3 स्पेस तिथं 3 अंडरलाईन तुम्हाला दिल्यात. मग परम्युटेशनचा फॉर्म्युला आहे, बिकॉज आपण परम्युटेशनची कन्सेप्ट बघतोय. NPR इज इक्वल टू 4P3 4 परम्युटेशन 3 इज इक्वल टू परम्युटेशनचा फॉर्म्युला आहे n फॅक्टोरियल डिवायडेड बाय n मायनस r फॅक्टोरियल. n ची व्हॅल्यू आहे 4, r ची व्हॅल्यू आहे 3. सो फॉर्म्युलामध्ये पुट केली n 4 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 4 मायनस 3 फॅक्टोरियल. सो 4 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 1 फॅक्टोरियल. 4 मायनस 3 1 फॅक्टोरियल. सो हे झालं याचं फायनल आन्सर. सिमिलरली सेकंड क्वेश्चन 7 लेटर्स दिल्यात ABCDEFG इन अ 4 स्पेसमध्ये दिल्यात त्यांनी. 4 स्पेस म्हणजे आरची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे आपल्या इथं 4 आहे. सो NPR इज इक्वल टू 7 परम्युटेशन 4 इज इक्वल टू 7 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 7 मायनस 4 फॅक्टोरियल. सो इक्वल टू 7 फॅक्टोरियल ॲज इट इज 7 मायनस 4 3 फॅक्टोरियल. सो फायनल आन्सर आपलं आलेले. सो नेक्स्ट आहे 2 टाईप्स ऑफ सम. 2 टाईप्स ऑफ सम आहेत. यामध्ये नंबर्स आहेत, नंबर्समध्ये 0 अँड नॉन 0. वर्ड्समध्ये आहे रिपीटेड अँड नॉन रिपीटेड लेटर. रिपिटेशन A अँड NA म्हणजे रिपिटेशन अलाउड अँड नॉट अलाउड. ऑलवेज टुगेदर, नेवर टुगेदर, ऑड अँड इवन प्लेस, नो टुगेदर, नंबर ऑफ टुगेदर. सो यामध्ये नंबर ऑफ 0 अँड नॉन 0. जर त्यामध्ये 0 आला किंवा 0 नाही आला तर काय करायचं, किंवा वर्ड्स जर असतील वर्ड्समध्ये रिपीटेड अँड नॉन रिपीटेड लेटर्स असतील तर कसे करायचे. रिपीटेड लेटर असतील तर आता आपण मॅथमॅटिक्स हा वर्ड्स बघितलेला आहे ज्यामध्ये रिपीटेड आहेत. नॉन रिपीटेड असेल तरीसुद्धा आपण हे आधीही बघितलेलं आहे. रिपीटेशन अलाउड, रिपीटेशन नॉट अलाउड, किंवा ऑलवेज टुगेदर, नेवर टुगेदर, ऑड अँड इवन प्लेस आणि नंबर ऑफ टुगेदर. जे की आहेत त्यात आपण 1 बाय 1 बघूया त्याचे टाईप्स आणि त्याचे एक्झाम्पल. सो नॉन झिरो म्हणजे काय, तर यामध्ये काय दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, इन हाऊ मेनी वेज अ 3 डिजिट्स नंबर कॅन बी फॉर्म्ड बाय यूजिंग 1 2 3 4. हाऊ मेनी वेज अ 3 डिजिट नंबर्स कॅन बी फॉर्म्ड यूजिंग 1 2 3 4. 1 2 3 4. सो इथं 4 डिजिट दिल्यात 1 2 3 4 आणि हाऊ मेनी वेज ऑफ 3 डिजिट्स विचारलेले. सो इथं n ची व्हॅल्यू आलेली आहे 4 आणि किती डिजिट विचारल्यात 3 डिजिट्स. सो r ची व्हॅल्यू आलेली आहे 3. सो टोटल किती बेस तयार होतात ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो परम्युटेशनचा फॉर्म्युला NPR इज इक्वल टू 4 परम्युटेशन 3 इज इक्वल टू, परम्युटेशनचा बेसिक फॉर्म्युला आपल्या सगळ्यांना माहिती आहे जो की प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण ऑलरेडी बघितलेला आहे. परम्युटेशनचा फॉर्म्युला काय आहे n फॅक्टोरियल डिवायडेड बाय n मायनस r फॅक्टोरियल.
हा परम्युटेशनचा फॉर्म्युला आहे. n फॅक्टोरियल डिवायडेड बाय n मायनस r फॅक्टोरियल. सो n ची व्हॅल्यू आहे 4, r ची व्हॅल्यू आहे 3, जे आपण फॉर्म्युल्यामध्ये पुट करणार परम्युटेशनच्या फॉर्म्युल्यामध्ये. सो 4 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 4 मायनस 3 फॅक्टोरियल. सो इक्वल टू 4 फॅक्टोरियल ॲज इट इज 4 मायनस 3 इज इक्वल टू 1 फॅक्टोरियल. सो 4चे फॅक्टर पाडायचे. 4चे फॅक्टर म्हणजे काय नेहमी लक्षात ठेवा, त्याचे आपण अवयव पाडत जातो, ज्याचे आपण पार्ट करतो. 4चे फॅक्टर जर पाडले तर 4चे फॅक्टर काय येतील, 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. 1चे फॅक्टर नेहमी काय असतो, 1च असतो. म्हणून 4 इंटू 3 12, 12 इंटू 2 24 and 24 into 1 24. सो इक्वल टू 24 वेज. सो हे जे एक्झाम्पल आहे जे की आपल्याला त्यांनी विचारलेलं, तर त्याचं आन्सर आपलं काय आलेलं आहे, हाऊ मेनी वेज अ 3 डिजिट्स नंबर्स कॅन बी फॉर्म्ड बाय यूजिंग 1 2 3 4. म्हणजे ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्यातले जर 3 वेज आपण घेतले तर आपण त्याची किती वेळा अरेंजमेंट करू शकतो वेगवेगळी, तर 24 टाइम्स आपण ते वेगवेगळ्या व्हॅल्यूमध्ये कन्वर्ट करून मांडू शकतो. प्रत्येक वेळेस त्या व्हॅल्यूचा सिक्वेन्स बदलून, प्रत्येक वेळेस त्या 3 व्हॅल्यू अल्टरनेटिव्हली चेंज करून ते किती वेळा हे करू शकतो, आपण लिहू शकतो, त्याचे नंबर्स तयार करू शकतो, तर 24. सिमिलरली सेकंड क्वेश्चन आहे. आता सेकंड क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे, हाऊ मेनी वेज अ 2 डिजिट्स नंबर्स कॅन बी फॉर्म्ड 5 6 7. 5 6 7. So NPR is equal to 3 permutation 2 because numbers किती दिल्यात, 5 6 7 3 आणि किती डिजिट्स विचारल्यात, देअर आर 2 डिजिट्स. सो NPR is equal to 3 permutation 2 म्हणजे 3p2 is equal to परम्युटेशनचा फॉर्म्युला n फॅक्टोरियल डिवायडेड बाय n मायनस r फॅक्टोरियल. सो n ची व्हॅल्यू इथं पुट केली 3 आणि r ची व्हॅल्यू 2. सो 3 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 3 मायनस 2 फॅक्टोरियल इज इक्वल टू 3 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 3 मायनस 2 1 फॅक्टोरियल इज इक्वल टू 3चे जर फॅक्टर पडले तर फॅक्टर काय पडतील, 3 इंटू 2 इंटू 1 म्हणजे 3 इंटू 2 6 आणि 6 इंटू 1 6. सो इक्वल टू 6 वेज. हे झालं याचं सेकंड नंबरच्या एक्झाम्पलचं आन्सर 6. सेम आहे नेक्स्ट एक्झाम्पल. आता ह्या नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये काय विचारले, हाऊ मेनी वेज अ 2 डिजिट्स नंबर कॅन बी फॉर्म्ड बाय यूजिंग 1 2 2 3 4. आत्तापर्यंतचे एक्झाम्पल होते त्यामध्ये नॉट रिपीटेडचा टाईप बघितला, म्हणजे त्यामध्ये एकही व्हॅल्यू रिपीट झालेली नाही आहे. जे की सेकंड टाईपचं एक्झाम्पल आहे त्यामध्ये व्हॅल्यू रिपीट झालेले आहेत आणि त्यामध्ये 2 ही व्हॅल्यू 2 टाइम्स रिपीट झाली आणि किती डिजिट्स विचारल्यात, 2 डिजिटच विचारल्यात. मग याचा फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला काय येईल आपला, ब्रॅकेटमध्ये एका साईडला लिहिले बघा, रिपिटेशन 2, 2 म्हणजे जे रिपिटेशन झाले ते एका साईडला लिहिलेलं आहे. NPR इज इक्वल टू 5 परम्युटेशन 2. हा झाला आपला बेसिक फॉर्म्युला 5 परम्युटेशन 2 बिकॉज टोटल नंबर किती आहेत, 5 आहेत. त्यामध्ये आरची व्हॅल्यू किती येते, 2, कारण 2 डिजिट्स असं विचारले. म्हणून NPR इज इक्वल टू 5 परम्युटेशन 2. इथपर्यंतची आपली बेसिक स्टेप झाली. आता या 5 व्हॅल्यूमध्ये एक जी व्हॅल्यू आहे 2 ही 2 टाइम्स रिपीटेड आहे, म्हणजे 2 वेळा रिपीट झाली. म्हणून जो 5 परम्युटेशन 2 हा जो आपला बेसिक फॉर्म्युला होतोय 5 ऑब्झर्वेशन आणि 2 डिजिट्सचा, त्याला होल डिवायडेड बाय 2 बिकॉज रिपीटेड व्हॅल्यू 2 ही 2 टाइम्स रिपीटेड आहे. म्हणून जो फॉर्म्युला येईल होल फॉर्म्युला
त्याला डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल. 3 व्हॅल्यू 2 ही 3 टाइम्स रिपीट झाली असती तर डिवायडेड बाय 3 फॅक्टोरियल. 4 टाइम्स रिपीट झाली असती तर डिवायडेड बाय 4 फॅक्टोरियल. इथं 2 ही व्हॅल्यू 2 वेळाच रिपीट झाली म्हणून त्याला होल डिवाइड 2 फॅक्टोरियल. जसं की फर्स्ट एक्झाम्पलमध्ये बघा, इथं इथं जे एक्झाम्पल आहे, पहिले एक्झाम्पल 5 6 7 आहे, त्यामध्ये जर 5 6 7 कॉमा 7 असं जर असतं, म्हणजे 7 जर 2 टाइम्स रिपीटेड झालं असतं तर काय आलं असतं, 3 परमुटेशन 2 त्याला डिवायडेड बाय अगेन 2. जो डिवाइडला 2 असता 3 परमुटेशन 2ला त्याला डिवाइड 2, तर 2 का घेतला असता तर रिपीटेड व्हॅल्यूसाठी. इथं पहिल्या एक्झाम्पलमध्ये रिपीटेड एकही नाही, त्यामुळं बेसिक फॉर्म्युला आपण लिहिला. सेम इथं तेच आहे, फक्त त्याला होल डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल. डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल का तर रिपीटेड. जेव्हा एक्झाम्पलमध्ये रिपीटेशन येईल, एखादी व्हॅल्यू रिपीट येईल, तेव्हा त्याला होल जो फॉर्म्युला असेल त्याला डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल नेहमी अप्लाय करायचं. सो सिमिलरली आता आपण पुढं सॉल्व करूया. 5 फॅक्टोरियल डिवायडेड बाय इंटू ब्रॅकेट 5 मायनस 2 फॅक्टोरियल. हा आपला बेसिक फॉर्म्युलामध्ये पुट करून झालं. 5 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 5 मायनस 2 फॅक्टोरियल. होल फॉर्म्युलाला डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल. सिमिलरली 5 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 5 मायनस 2 3 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल. देन नेक्स्ट आता ह्याच्या 3 स्टेप आहेत, ह्या तिन्ही स्टेपचे आपल्याला सिरीजनं फॅक्टर पाडायचे. सो फर्स्ट ऑफ ऑल 5 फॅक्टोरियल. सो 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 डिवायडेड बाय 3 इंटू 2 इंटू 1 डिवायडेड बाय 2 इंटू 1. सो 3 इंटू 2 इंटू 1 गेट कॅन्सल. ते पूर्ण 3 व्हॅल्यू एकमेकांना कॅन्सल झाल्या. 2 इंटू 1 फॅक्टोरियल जो होल स्टेपला डिवाइड आहे, त्या 2 न वरती 4ला भाग लावलेला आहे. सो तिथं आलेली आहे 2 व्हॅल्यू. सो 5 इंटू 2 इज इक्वल टू 10 वेज. सो आन्सर आलेला आहे 10 वेज. सिमिलरली आता जे सेकंड आहे ते सेकंड आपण सॉल्व करूया. So second example, how many ways a 3 digits numbers can be formed by using 7 8 9 9 4. So 9 is repeated value, so underline this repeated value. Then next we apply the formula of permutation. So 5 permutation 3, 5p3 is equal to 5 factorial divided by 5 factorial minus 3 factorial divided by 2 factorial, because repeated value 9 and 9 is there are 2 times repeated. का तर 9 ही जी व्हॅल्यू आहे, 9 ही जी व्हॅल्यू आहे ती रिपीट झाली. किती टाइम्स झाली रिपीट? मोर दॅन 2 टाइम्स रिपीटेड झालेली. सो नेक्स्ट आहे 5 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 5 मायनस 3 2 फॅक्टोरियल होल डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल, बिकॉज रिपीटेड व्हॅल्यू 2 फॅक्टोरियल. सो इक्वल टू 5 फॅक्टोरियल इज इक्वल टू 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 divided by 2 into 1 whole divided by again 2 into 1. So 2 into 1 2 into 1 get cancel. 2 न सिमिलरली 4ला पहिल्या स्टेपमध्ये जसं केलं आहे सेम तसंच भाग लावलेलं आहे. 5 इंटू 2 इंटू 3 5 इंटू 2 10 आणि 10 इंटू 3
13. So 13 ways is the final answer. So write down the question number 4. How many ways a 3 digits number can be formed using 7, 8, 9, 9, 4. So first of all we underline the value of 9, 9, and then next we apply the formula of permutation. Okay, then next solve second example. Repeated and non-repeated. So first non-repeated लेटर म्हणजे ज्यामध्ये एकही व्हॅल्यू रिपीट नसेल असे अल्फाबेट आले तर आपण काय करणार. आधी आपण एलिमेंट्स बघितले ज्यामध्ये रिपीटेड नॉन रिपीटेड दोन्ही हे टाईप आपण बघितले. आता आपण वर्ड्स बघणार आहे. वर्ड्समध्ये रिपीटेड अँड नॉन रिपीटेड. So first type non-repeated letters. So example number first. Number of ways a words can be arranged. So first shirt, SHIRT. So total number of alphabet is equal to 5. So 5 factorial. 5 into 4 into 3 into 2 into 1 is equal to 5 into 4 20, 20 into 3 60, 60 into 2 120. So final answer 120. फर्स्ट जो वर्ड दिलाय SHIRT शर्ट, त्यामध्ये टोटल अल्फाबेट किती आहेत 5 आहेत. 5चे जर फॅक्टर पाडले तर फॅक्टर काय येतील 5 into 4 into 3 into 2 into 1. त्याचं ओव्हरऑल मल्टिप्लिकेशन केलं 5 into 4 20, 20 into 3 60, 60 into 2 120. So answer is equal to 120. Similarly pen, PEN, pen. There are 3 alphabets. So 3 into 2 into 1 is equal to 3 into 2 6, 6 into 1 1. So equal to 6. Similarly example number third. Pant, PANT is equal to 4 factorial because 4 alphabet available in this word. So 4 into 3 into 2 into 1, 4 into 3 12, 12 into 2 24. So equal to 24. Similarly next example. Fridge, FRIDGE. So total number of alphabet is equal to 6. Is equal to 6 into 5 into 4 into 3 into 2 into 1 is equal to 720. 720. फ्रीज हा जो वर्ड्स आहे त्यामध्ये 6 अल्फाबेट आहेत टोटल. मग त्या 6चे अप टू 1 पर्यंत फॅक्टर पाडायचे. 6 into 5 into 4 into 3 into 2 into 1 is equal to 720. So next type, repeated letters. Repeated letters. For example, number of ways words can be arranged. Laptop. So formula, number of letters divided by number of repeated letters. हा repeated letters चा formula आहे. number of letters, total number of letters जेवढे काय त्या वर्ड्स मध्ये लेटर असतील ते, त्याला डिवाइडेड टोटल नंबर ऑफ रिपीटेड लेटर्स. सो यामध्ये लॅपटॉप. सो फर्स्ट वर्ड लॅपटॉप, LAPTP, लॅपटॉप.
So equal to 6 factorial because 6 alphabet available in this word. So 6 factorial divided by 2 factorial. P is the 2 times repeated. So repeated alphabet is equal to P, and P is the 2 times repeated. So 6 factorial divided by 2 factorial. So calculate the factor 6 into 6 factorial divided by 2 factorial. 2 न वरती जर 6 ला भाग लावला तर 3 into 2 into 1, 3 into 2 equal to 6 factorial. आन्सर येईल 6च. सो नाही कॅल्क्युलेट केलं तरी चालेल, इथपर्यंत ठेवलं तरी चालेल, पण तुम्ही कॅल्क्युलेट करा. एक्झाम्पल आणि याचे तिन्हीचे आन्सर काय येतात ते मला तुम्ही सेंड करा. तुमच्या कमेंट बॉक्समध्ये पाठवायचे आन्सर. त्याचे आन्सर जे आहे ते मी चेक करेन कमेंट बॉक्समध्ये तुमचे आन्सर. 6 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल. 2 न भाग लावा किंवा 6चे 1 पर्यंत फॅक्टर पाडा, 2चे 1 पर्यंत फॅक्टर पाडा. देन 2 न कुठं भाग जातो तिथं भाग घालवा. आन्सर काय येते बघा. 2 मेथड वेगळे आहेत, दोन्हीनं आन्सर वेगळे येईल. डायरेक्टली भाग लावला तर आन्सर 6च येईल, पण फॅक्टरायझेशनची मेथड आहे, पुढं फॅक्टरचा सिम्बॉल आहे, त्यामुळे बेटर आहे फॅक्टर पाडा. सो ॲप्टिट्यूड APTITUDE ॲप्टिट्यूड इज इक्वल टू 8 अल्फाबेट. So 8 factorial divided by 2 factorial because T is the 2 times repeated letters. So divided by 2 factorial. Similarly third one is equal to 11 alphabet. So 11 factorial. So I is the 4 times repeated, S 4 times repeated, and P is the 2 times repeated. So 11 factorial divided by 4 factorial into 4 factorial into 2 factorial. सो हा जो टाइप्स आहे तो म्हणजे रिपीटेड लेटर्स, आणि प्रिव्हियस जो बघितला आपण नॉन रिपीटेड लेटर्स, ज्यामध्ये एकही लेटर रिपीटेड नाही, त्याची आपण डायरेक्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो. नॉन रिपीटेडमध्ये आपण टोटल व्हॅल्यू घेतो किती येते आणि त्यामध्ये किती रिपीट झाले आहेत त्या डिवाइडला घेतो. सो नेक्स्ट जो आहे तो म्हणजे कॉम्बिनेशन. आतापर्यंत आपण जो बघितला तो परमुटेशन, आता आपण नेक्स्ट जो बघणार आहे तो म्हणजे कॉम्बिनेशन्स. सो कॉम्बिनेशन्समध्ये टोटल नंबर ऑफ वेज टू सिलेक्ट आर एलिमेंट फ्रॉम एन एलिमेंट is equal to NCR. Combination is equal to total number of ways to select R elements from n elements is equal to NCR. So NCR is equal to n factorial divided by 2 factorial into R factorial into n minus R factorial. NCR is equal to फॉर्म्युला आहे n factorial divided by R factorial into n minus R factorial, आणि सेकंड फॉर्म्युला आहे NCR is equal to NPR divided by R factorial. So example number first, 11 combination 2 is equal to 11 कॉम्बिनेशन 2. आता इथं क्वेश्चन येईल की 21 कॉम्बिनेशन 2. सो 21 ही व्हॅल्यू आहे आणि खाली 2 ही व्हॅल्यू आहे. सो आता 21चे फॅक्टर पाडायचे का 1 पर्यंत, तर पॉसिबल नाही आहे. एक्झाम्पलला इथं 49, 31, 91 सुद्धा व्हॅल्यू आहे, तर तेवढे फॅक्टर पाडणं पॉसिबल नाही. मग अशा जर टाईपचं एक्झाम्पल आलं तर काय करायचं, 20 कॉम्बिनेशन 2. सो डिवाइडला 2 फॅक्टोरियल ॲज इट इज घ्यायचं. 20 आहे आणि 2 फॅक्टोरियल आहे, मग 20चे 2च पार्ट्स करायचे, 21चे 2च पार्ट्स करायचे. मग 21चे
2 पार्ट्स केले तर काय येईल 21 × 20. 3 पार्ट्स असतील म्हणजे खाली आरची व्हॅल्यू जर 3 असेल तर काय आलं असतं 21 × 20 × 19. आरच्या ठिकाणी 4 ही व्हॅल्यू असते तर आलं असतं 21 × 20 × 19 × 18. 5 असेल तर पाठीमागं 5 व्हॅल्यूपर्यंत. पण इथं काय आहे 21 कॉम्बिनेशन 2. सो 2 फॅक्टोरियल डिवाइडला ॲज इट इज 20चे 2च फॅक्टर करायचे. मग 21चे 2च फॅक्टर करायचे. सो 21 × 20. देन नेक्स्ट 2 भाग लावा 20ला 10 येईल. मग 10 × 21 इज इक्वल टू 210. 210 हे आन्सर येईल. सिमिलरली सेकंड एक्झाम्पल 31 कॉम्बिनेशन 2 इज इक्वल टू 31 कॉम्बिनेशन 2 इज इक्वल टू आरची व्हॅल्यू 2 आहे त्यामुळे डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल. 31 आणि 2 आहे मग 31चे 2 फॅक्टर करा. 31 × 30 झाले का 2च फॅक्टर. 31 हा एक फॅक्टर आणि 30 हा एक फॅक्टर. सो 2 फॅक्टर्स आपले तयार झाले. डिवाइडला 3 असतं तर 3 फॅक्टर आले असते. डिवाइडला 4 असतं तर 4 फॅक्टर येईल. इथं 2 फॅक्टर येईल त्यामुळे 31 × 30 डिवायडेड बाय 2 फॅक्टर येईल. आणि इथे एक नोट आहे ती नोट घ्या लिहून बघा. नोटमध्ये काय दिलं आहे NCR इज इक्वल टू NCNR. NCR इज इक्वल टू NCNR. NCNR हे आहे नेक्स्ट एक्झाम्पल. नोट आहे. आता सिमिलरली याचे आणखीन जे एक्झाम्पल आहेत जे की इथे तुम्हाला दिसतील स्क्रीनवरती, हे जे एक्झाम्पल आहेत ते नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया. थँक्यू.